काढून काढून किती मोर्चे काढता म्हणतात, पण आपण माहिती आहे मोर्चात त्यांना ठोकवलं पण मी ज्ञानेश्वर कलांडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा जिल्हा अध्यक्ष आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय अभयंकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष माननीय गंगाधरजी नाकळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी पूर्ण राज्यभर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आमच्या प्रमुख मागण्या शैक्षणिक संबंध्या भरपूर आहे, परंतु विशेष आमची जी मागणी आहे ती म्हणजे आमची जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षक कर्मचारी विना अनुदानी तत्वावर अंशतः अनुदानी तत्वावर जे नियुक्त झालेले आहे, परंतु 2005 नंतर त्यांच्या शाळा 100% अनुदानावर आलेल्या आहे। ह्या संपूर्ण शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हा उद्देश घेऊन या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। मागे 12 जुलै रोजी विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांनी तिथे घोषणा केली होती की आम्ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत, आम्ही सकारात्मक आहोत। येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये आम्ही सकारात्मक एक प्रतिज्ञापत्र आम्ही त्या ठिकाणी सादर करू। त्यानंतर 22 जुलै रोजी माननीय अभयंकर साहेब यांच्या हे आणि सोबत त्यांचे काही इतर मंडळी यांच्यासोबत सुद्धा महाराष्ट्र शासनासोबत एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सुद्धा ठरलं की येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र शासन एक सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे। पण ज्यावेळेस 6 ऑगस्ट ही तारीख आली, 6 आणि 7 तारखेला आमच्या सुनावणी होती सुप्रीम कोर्टामध्ये, परंतु महाराष्ट्र शासनानं ऐन वेळेवर म्हणजे आदल्या दिवशी 6 ऑगस्टला एक समिती गठीत केली। म्हणजे ज्यावेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे, ते सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर न करता त्यांनी एक समिती गठीत केली आणि त्याचा अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये पाठवला। त्यामध्ये जे पुढील जी सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सकारात्मक असायला पाहिजे, म्हणून महाराष्ट्र शासनाने जो ऍफिडेव्हिट सादर करायचा आहे तो सकारात्मक सादर करावा अशी आमची एक मागणी आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेच्या वतीने संविधान परिषदेमध्ये मोठं असं आंदोलन चालू आहे। धन्यवाद सर, काही जाणून घेऊया त्यांचं काय सरकारची मागणी आहे, तुमचं काय सरकारची आपली मागणी आहे? मी गंगाधर नाकाडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना याचा विभागीय अध्यक्ष आहे नागपूर जिल्ह्याचा, आणि आमचे जोमा अभ्यंकर आमदार मुंबई शिक्षक सेनेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्राचे, त्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदे व आदरणीय किशोरजी किसरकर यांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये ज्या शाळेच्या अत्यंत प्रलंबित मागण्या आहेत त्या अनुदानित शाळेच्या, त्यात जुनी पेन्शन योजना जे अनेक दिवसापासून आमची मागणी आहे, अनेक वर्षापासून मागणी आहे की जी 2005 नंतर जो पेन्शन बंद करण्यात आलेली आहे ती जुनी पेन्शन ॲज इट इज चालू ठेवावी। परंतु
शासन हे चालढकल करण्याचे काम करत आहे. कधी म्हणते की आम्ही पुढच्या वर्षी चालू करू, कधी म्हणतात आमची आर्थिक परिस्थिती चांगली झाली त्यानंतर चालू करू. आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट देण्यात, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ॲफिडेविट दिलं की आमची आर्थिक परिस्थिती उत्तम नाही आहे, चांगली नाही आहे, त्यामुळे आम्ही सध्या पेन्शन देऊ शकत नाही. आमची मागणी ही आहे की यांना शिक्षकांना 2005 पासून जुनी पेन्शन यांना लागू करावी. अनुदानित शाळा बंद करण्याचे जे धोरण चालू आहे, जे पद्धतशीर धोरण चालू आहे की त्या धोरणाला आमचा कडाडून विरोध आहे. ज्यात 2010 नंतर त्यांनी नवीन पद देण्याचा निर्णय रद्द केलेला आहे की नवीन पदं देण्यात येऊ नये. त्यासाठी आमचा विरोध आहे की अनेक शाळेमध्ये महत्त्वाचे विषय जसे गणित आहे, सायन्स आहे, इंग्रजी आहे, ह्या विषयाचे अनेक पदं रिक्त आहे. ते पदं तात्काळ भरावे आणि जे शिक्षणाचा खेळ खडोंबा झालेला आहे, जे आज विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, ते शिक्षण मिळत नाही आहे. अशा पद्धतीने त्यांना आम्ही ही मागणी केलेली आहे की नवीन पदं तात्काळ भरावे. तर अनेक शाळांना अशी परिस्थिती झाली आहे की 2012 पासून कायम हा शब्द हटवल्यानंतर त्यांना टप्पा अनुदान देण्याची, नियमाप्रमाणे टप्पा अनुदान देण्याची एक प्रोव्हिजन होती, जी काँग्रेस गव्हर्नमेंटनी बरोबर केलेली होती की 20-25%, 50%, 75%, 100%. परंतु या गव्हर्नमेंटनी, जेव्हापासून ही गव्हर्नमेंट आलेली आहे, त्यांनी 20, 40, 60, 80, 100 असे 5 टप्प्यामध्ये अनुदान देण्याचे ठरवलेले होते. तेही हे नियमाप्रमाणे वेळेवर देत नाही. 20% दिलं, त्याच्यानंतर मागे 7 वर्षानंतर 40% केलं, त्याच्यानंतर आज 4 वर्षापासून त्याचा टप्पा वाढवलेला नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही 1 सप्टेंबरपासून हे अनुदान देऊ. आमची मागणी अशी आहे की त्यांना 1 जूनपासून हे अनुदान देण्यात दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं शाळा इथे क्लर्क, चपराशी हे पद राहिले पाहिजे. चपराशी हे पद कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करण्यात आलेलं आहे. 5,000 रुपये दर महिना अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टमध्ये हे पद देण्यात आलेले आहे. आणि एक मराठी शाळा बंद करण्याचे हे एक फार मोठं त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे. त्यामुळे आमचा विरोध आहे की ह्या मराठी मीडियममध्ये शिकणारे पोरं हे गरीब घरचे पोरं असतात. ह्या शाळा चालल्या पाहिजे. जर चालेल तर गरीब पोरं शिक्षण घेईल, अदरवाईज शिक्षणापासून वंचित राहील. आणि या शासनाला हेच नको आहे की या गरीब पोरांनी शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून आमची मागणी शासन दरबारी ही आहे की आपण ह्या ज्या मागण्या आदरणीय अभ्यंकर साहेबांनी मागलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्या, हीच आमची आजच्या मागणी आहे. एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन.